आता माझा माझा भारताच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे. आज अमेरिका हा प्रचंड ट्रेड डेफिसिट असलेला देश आहे. चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा सावकार आहे. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये सरकारला पंचायत पडली की आता अदानींना वाचवायचं का भारताला वाचवायचं. त्याने अदानींची निवड केली. भांडवलशाही म्हणजेच मुक्तता, भांडवलशाही म्हणजेच स्वातंत्र्य असा भ्रम जो जगात निर्माण करण्याचं काम होतं हे मुख्यतः अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालं. म्हणजे उद्या जर जगानं हे सिस्टीम नाकारली की आम्ही नाही घेणार डॉलरमध्ये, तर त्याचं काय काय पुढे होऊ शकतं. आता प्रश्न आहे की डॉलर हा इंटरनॅशनल करन्सी होतो, मग रुपया का होत नाही. जेव्हा ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्य मावळत नव्हता त्यावेळेला जागतिक चलन हे डॉलर नव्हतं, पाऊंड होतं. म्हणजे तेच पैसे पुन्हा डॉलर जे गेले ते परत अमेरिकन सरकारकडे येतात. बरोबर. नमस्कार, मी प्रशांत कदम. गेल्या काही दिवसांपासून जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या एका युद्धाचे पडसाद तुमच्या माझ्या आयुष्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सातत्यानं आपण पुढचे दिवस कसे भयानक आहेत याची चिंता करतो आहोत. अर्थव्यवस्थेवरती फार मोठा परिणाम त्याचा कसा पडतो आहे हे आपण गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीनं भाव वाढत आहेत त्याच्यातनं बघतो आहोतच. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी एक असा मुद्दा आहे की जो आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. कारण हे अर्थकारण जे आहे ते केवळ आपल्या देशाच्या सीमेपुरतं मर्यादित राहत नाही. त्याचे धागेदोरे जे आहे ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत जाऊन पोहोचतात. आणि म्हणून आपण आज पेट्रो डॉलर आणि सोबतच डॉलरायझेशन हा विषय जो आहे तो नीट समजून घेणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित कल्पना नसेल की पेट्रो डॉलर म्हणजे नेमकं काय. पेट्रो डॉलर म्हणजे समजा सौदी अरेबिया तेल विकतो, भारत खरेदी करतोय, तर याच्यामध्ये डॉलर येतो. डॉलरमध्ये आपल्याला हा व्यवहार करावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रो डॉलर म्हणजे काही दुसरं कुठलं चलन नाही आहे. म्हणजे ते काही तेलाचं चलन आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे कदाचित नावावरून अनेकांना वाटू शकेल. तर ही एक अतिशय कॉम्प्लेक्स थोडीशी वाटणारी संकल्पना आहे. पण याच्या भोवती तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील की जगामध्ये अमेरिकेची एवढी दादागिरी का चालते. अमेरिका उठसूट आपण ज्या बातम्या ऐकतो की अनेक देशांच्यावरती निर्बंध घालते, तर ती पॉवर अमेरिकेला कुठून येते. आणि महासत्ता म्हणून जे काही पद अमेरिकेकडे इतक्या दशकांपासून आहे ते नेमकं कशाच्या जोरावरती आहे हे सुद्धा तुम्हाला या पेट्रो डॉलरची सगळी गंमत जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा आपल्यासोबत अर्थविषयक घडामोडींचे तज्ज्ञ आणि कॉम्रेड अजित अभ्यंकर सर आहेत. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं एक विषय असा सुटासुटा करून प्रेक्षकांना सांगतोय आणि खूप चांगले रिॲक्शन्स पण येत आहेत. तर आज जर आपण थोडंसं पेट्रो डॉलर आणि डॉलरायझेशनबद्दल बोलूयात. मुळात म्हणजे काय ही अमेरिकेच्या महासत्तेची चावी आहे का एक प्रकारे. पेट्रो डॉलर म्हणजे तुम्ही सुरुवातीला लोकांना काय सांगाल संकल्पना म्हणून. प्रशांत, तू जे सुरुवातीला बोललास की अमेरिकेची दादागिरी म्हणा किंवा अमेरिकेची महासत्ता, याचा नेमका जीव कशात आहे. आणि आत्ता आपण युद्ध इराण अमेरिका युद्ध त्याचे परिणाम या विषयावरती बोलताना त्याचा एक व्यापक असा एक व्यवस्थात्मक जो ढाचा आहे तो ढाचा समजावून घेतल्याशिवाय त्याच्याबद्दल आपण भाष्य करणं हे बरंचसं वरवरचं किंवा उथळपणाचं ठरू शकतं. नाही तर काय होतं की मग क्रूडचे भाव वाढले, मग इकडे तेलाचे म्हणजे आपल्या पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले किंवा वाढले नाहीत, त्यातली धोरणं बरोबर चूक काय अर्थातच आहेत, त्याच्याबद्दल आपण अनेकदा बोललेलो आहे. परंतु केवळ तेवढ्याच पुरती आपण जर चर्चा किंवा लोकांचा विचार जर तेवढ्यापुरता मर्यादित राहिला तर त्या प्रश्नाच्या मुळाशी आणि मुख्यतः आपल्या देशाने आणि एकंदर जगाने काय केलं पाहिजे, त्याची वाटचाल कुठं चालू हे आपल्याला कळणार नाही. आणि त्याच्यामुळे तू जो प्रश्न उपस्थित केलेला आहेस पेट्रो डॉलर्सचा, तिथून आपण सुरुवात करणं अगदी योग्य ठरेल. तर पेट्रो डॉलर्स म्हणजे अगदी सिंपल शब्दात सांगायचं म्हणजे असं की जगामध्ये सर्व देशांना जी गोष्ट आयात करावीच लागते, काही अगदी मोजके अपवाद सोडले जाईल की जे स्वतः पेट्रोल म्हणजे क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात निर्माण करतात, पेट्रोलियम प्रॉडक्ट स्वतः रिफाईन करतात, शुद्धीकरण करतात, असे काही मोजके आणि पूर्ण स्वतःची गरज भागवू शकतात, असे जर काही मोजके देश सोडले तर जवळजवळ जगातल्या प्रत्येक देशाला अतिशय मोठ्या प्रमाणात, काहींना 100%, काहींना 80%, भारताला 85% क्रूड तेल आयात करावं. म्हणजे जगातल्या सर्व देशांना
क्रूड तेल हे आयात करावंच लागतं आणि त्याची गरज आणि त्याच्या आयातीची गरज ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आता म्हणजे रिन्युएबल एनर्जी झाली तरी ती क्वांटममध्ये जर पाहिली तर क्रूड तेलाची आयाती वाढतच चाललेली आहे. मग आता पेट्रो डॉलर्स म्हणजे काय, तर जेव्हा हे क्रूड तेल विकत घेतलं जातं किंवा विकलं जातं त्यावेळेला त्याचे पैसे अदा कुठल्या चलनामध्ये करायचे, आंतरराष्ट्रीय व्यवहार आहे हा. तर आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये तुम्ही एका देशात बसलेले आहेत, मी एका देशात बसलेलो आहे आणि पेट्रोल आता क्रूड विकायचं काय, घ्यायचं काय, सोनं तर घेऊ देऊ शकत नाही कारण तेवढं एक तर सोनं नाही आणि सोनं हे काय चलन अशा पद्धतीने जगात चालू शकत नाही आज डायरेक्टली. मग कशात करायचं, तर सर्वमान्य अशा प्रकारची कुठल्या कारणामुळे सर्वमान्यतेची चर्चा आपण नंतर करू. असं चलन एक बनवायचं की जे सगळ्यांना मान्य होईल आणि ते डॉलर्स हे चलन बनवलं गेलं. आता ते बनलं आणि बनवलं गेलं हे दोन्ही खरं आहे. म्हणजे बनलं एका प्रक्रियेमधून आणि त्याच्या मागे काही एक राजकीय वर्चस्वाचा आर्थिक वर्चस्वाचा मुद्दा होता म्हणून बनवलं गेलं पण खरं आहे. तेव्हा क्रूड तेलाची किंमत डॉलर्समध्येच दिली घेतली पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती किंवा अशा प्रकारची व्यवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याला आपण ती पेट्रो डॉलरची व्यवस्था असं म्हणू शकतो. ओके. आता ती चांगली का वाईट, कोणी काय कशातही द्या ना, काय चलन ह्याच्यात दिलं काय त्याच्यात दिलं काय, काय प्रश्न आहे, एवढा प्रश्न नाही. कारण डॉलर हे मी छापू शकत नाही, दुसरा कुठलाही देश छापू शकत नाही. म्हणजे अर्थात अमेरिकन डॉलरबद्दल बोलतोय आपण. तो अमेरिका हा देशच छापू शकतो, युनायटेड स्टेट्स. बरोबर. म्हणजे त्याचा पुरवठा हा तेच करू शकतात आणि तेच पुरवठा करू शकत असल्यामुळे त्यांची जागतिक खरेदी शक्ती ही ज्याच्यामध्ये निर्माण होते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, ते त्यांचं चलन म्हणजे डॉलर. तेव्हा ते डॉलर्स हे त्यांचं जागतिक आर्थिक साम्राज्य म्हणा ही तयार करण्यासाठीचं एक प्रचंड मोठं अशा प्रकारचं इंधन म्हणा किंवा अशा प्रकारचं एक शस्त्र होऊ शकतं. बरोबर. अशी एक व्यवस्था जगामध्ये साधारण 1950 नंतरच्या काळामध्ये आणि अगदी खास करून सांगायचं तर 60 नंतर जेव्हा हा क्रूड तेलाचा वापर आणि त्याचा विस्तार हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेला, ती जी एक व्यवस्था निर्माण झाली त्याला पेट्रो डॉलर्सची व्यवस्था असं म्हणतात. आणि त्याचे खूप अगदी राजकीय आर्थिक लष्करी असे खूप मोठे परिणाम आहेत आणि कारणं सुद्धा आहेत. बरोबर. म्हणजे त्याच्यातनं अमेरिकेला काय मिळालं याची आपण चर्चा करूच, पण ही सगळी सिस्टीम अस्तित्वात आली साधारणपणे 1971ला ज्यावेळी रिचर्ड निक्सन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्याच्या आधी हा सगळा व्यवहार जो आहे तो नेमका कसा होत होता आणि हे जे ट्रान्झिशन झालं त्याला कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या हे जरा थोडंसं. नाही, 1971 नंतरच ती अस्तित्वामध्ये असं म्हणणं तितकंच बरोबर होणार नाही. 1971 नंतर त्याला एक वेगळं वळण मिळालं. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा प्रवास आहे सगळा. तेल हे जगामध्ये प्रचंड मोठ्या म्हणजे क्रूड तेल त्याचा इतका प्रचंड वापर, त्याचं तंत्रज्ञान विकसित होणं मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान होतं, म्हणजे कार्स होत्या सगळं होतं. ते 1900 म्हणजे साधारणपणे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच तो विकास सुरू झालेला आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्सचा वापर किंवा सगळ्या वाहतुकीसाठी सर्व वाहतूक व्यवस्था ही क्रूड तेल म्हणजे त्याचे प्रॉडक्ट पेट्रोल डिझेलवरती चालणं, विमानं मोठ्या प्रमाणात विकसित होणं, ते सर्व जे तंत्रज्ञान आहे हे क्रूड तेला हे इंधन म्हणून वापरायचं हे साधारणपणे निर्णायकरित्या आपण म्हणू शकतो. त्याचा विस्तार हा पहिल्या महायुद्धानंतर आणि खास करून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाला. आणि त्याच वेळेला जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरची जी एक विशिष्ट राजकीय लष्करी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यामध्ये एक ब्रेटन वुड्स ट्रीटी ज्याला म्हणतात असा एक करार केला गेला या मुख्यतः युरोपियन देशांच्या संदर्भाने. युरोपियन अमेरिकन भारतासारखे देश त्याच्यात होते पण ते अगदी किरकोळ, म्हणजे त्याला आपण जे त्यावेळेला कॉलनी होतो, परंतु आपल्याला एक प्रतिनिधी म्हणून बोलवलं होतं. तो देतो आता तो विषय नाही आत्ताचा. तर या मुख्यतः विकसित देशांना त्यांचे इथं संबंध लक्षात घेऊन एक व्यवस्था तयार केली गेली. त्याचा जो करार होता बेसिक त्याला म्हणतात ब्रेटन वुड्स ट्रीटी. आणि त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॉनिटरी फंड हा एक तयार झाला. आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्थेचं सगळं व्यवस्थापन करणं, अडचणीत कोणी आलं तर त्याला मदत करणं वगैरे. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये डॉलर ही युरोपियन देशांच्या संदर्भाने मुख्यतः
ही एक इंटरनॅशनल करन्सी की ज्याच्याशी त्यांच्या करन्सीच कनेक्टेड असतील. कनेक्टेड म्हणजे त्याच्या म्हणजे $1 बरोबर अमुक इतके पाऊंड्स किंवा $1 बरोबर अमुक इतके फ्रँक्स किंवा डॉइश मार्क्स काय जे असतील ते, हा जो रेशो आहे, हे प्रमाण हे निश्चित झालं. आणि डॉलर जो आहे तो सोन्याशी एक्सचेंजेबल म्हणजे सोन्याशी कनेक्टेड, की अमेरिका $1 जेव्हा छापेल किंवा इश्यू करेल, छापणं हा शब्दप्रयोग शब्दशः बरोबर नाही, कारण प्रत्येक डॉलर जो वापरला असतो तो काही छापलेला नसतो. ते बँक अकाउंटमध्ये एंट्री झाली त्याला डॉलरच म्हणतात, तो काही प्रत्यक्ष छापावं लागत नाही. म्हणजे काय आपण काय म्हणतो लाक्षणिक अर्थाने म्हणूया, प्रत्येक जो डॉलर निर्माण होईल त्या डॉलरच्या मागे एक विशिष्ट सोन्याचा साठा असेल. आणि तो किती, तर $32 1 औंस सोनं एवढा अमेरिका स्वतःच्याकडे असेल तेव्हाच तो डॉलर या प्रमाणात डॉलर इश्यू करेल. आणि कोणाला जर वाटलं की हे डॉलर नुसतेच छापतायत, नुसतेच डॉलर इश्यू होत आहेत, तर मग त्याचा विश्वासार्हता काय, तर तुम्ही आमच्याकडे गोल्ड विंडो आहे, तुम्ही यायचं $32 द्यायचे आणि 1 औंस मला वाटतं 32 का 35 वॉटेवर, तर तेवढे डॉलर द्यायचे आणि 1 औंस सोनं घेऊन जायचं. अशा प्रकारचा रेशो निश्चित केला गेला, गोल्ड विंडो निश्चित केली गेली. आणि त्याच्यामधून काय झालं, एक प्रकारची एक चलन स्थिरता ज्याला आपण म्हणतो, चलन दरांची स्थिरता, की दुसऱ्या महायुद्धानंतर ती अत्यंत आवश्यक होती. आणि हे सगळं केन्स नावाच्या अर्थतज्ञाचं विशेषतः डोकं, त्याच्यामधून ब्रेटन वुड्स ट्रीटी आणि त्याची IMF ही सगळी चलन व्यवस्था निर्माण झाली. त्याच्यामुळे डॉलर हा या केवळ करारामुळे निश्चित झाला, परंतु करारामुळेच निर्माण झाला असं मात्र नाही. कारण अमेरिका ही एक लष्करी ताकद म्हणून निर्णायकरित्या शीतयुद्धाची सुरुवात झाली, अणुस्फोट केला अमेरिकेने 45 मध्ये आणि दाखवून दिलं की याच्या पुढची बंदूक आमच्या हातामध्ये आणि ती आण्विक बंदूक आहे. आणि सोव्हिएत युनियन आहे पलीकडं समोर. सोव्हिएत युनियन हा समाजवादी आहे, कम्युनिस्ट आहे, त्याला शह द्यायचा असेल या भांडवलशाही जगाने, तर कशाच्या आधारावर द्यायचा, कोण आहे, मग अमेरिकाच आहे. अमेरिकेची लष्करी ताकद, त्यांचं नुकसान काहीच झालं नव्हतं दुसऱ्या महायुद्धामध्ये, म्हणजे त्यांची लष्करी ताकद आहे, आर्थिक ताकद आहे. त्यांनी युरोपला कर्ज दिले आहेत मार्शल प्लॅन ह्यानी, त्यामुळे आर्थिक ताकद तर होतीच त्यांची, कारण त्यांचं नुकसान काहीच झालेलं नव्हतं. अशा रीतीने एक आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो, अशी अमेरिकेच्या हातामध्ये ती सर्व सूत्र ही अमेरिकेच्या हातामध्ये आली. मग ते लष्करी असतील, राजकीय असतील, आयडिओलॉजिकल ज्याला म्हणतो, म्हणजे वैचारिक सुद्धा, सैद्धांतिक वैचारिक, की भांडवलशाही म्हणजेच मुक्तता, भांडवलशाही म्हणजेच स्वातंत्र्य, असा भ्रम जो जगात निर्माण करण्याचं काम होतं, हे मुख्यतः अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालं. या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम जो आहे त्याला आपण अमेरिकेची महासत्ता, आणि आमच्या भाषेत सांगायचं तर अमेरिकन साम्राज्यवाद असं आम्ही म्हणतो, की जो पूर्वीचा या आपल्या भारतावरती राज्य ब्रिटिशांचा होता, फ्रेंचांचा होता, जर्मनांचा होता, त्याच्या मुळाशी सगळं आता त्याच्यानंतर ती जागा घेतली अमेरिकन. आणि त्यामुळे अमेरिकेची महासत्ता या सगळ्याचा एकत्रित एक जैविक असा एक रस असा तो व्यवस्थेचा भाग आहे. आणि पेट्रो डॉलर्स इज अ पार्ट ऑफ दॅट, इज अ रिझल्ट ऑफ दॅट, असं म्हणून आपण ते समजावून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही हे जे सगळं सांगताय ते ऐकताना मला फार काही मजेशीर प्रश्न पडत आहेत. म्हणजे उद्या जर जगानं हे सिस्टीम नाकारली की आम्ही नाही घेणार डॉलरमध्ये, तर त्याचं काय पुढे होऊ शकतं. करेक्ट. आता म्हणजे प्रशांत, आता खरं म्हणजे मी जेव्हा विषयाची चर्चा करतो तेव्हा मला एक वाचक म्हणून, एक श्रोता म्हणून नेहमी असा प्रश्न अगदी लहानपणापासून पडलेला आहे, लोक एखादं चलन स्वीकारतात, का स्वीकारतात? भले सोनं स्वीकारतात समजा पूर्वी, तर का स्वीकारतात? सोनं काही खाता येत नाही, त्याचा काही उपयोग नाही, कागद तर काहीच करता येत नाही त्याचा, कशा करता? तर चलन ह्याचा अर्थ एक सार्वत्रिक विश्वास, ज्या एका माध्यमावरती असतो, मीडियम ऑफ एक्सचेंज, म्हणजे कागदावरच विश्वास ठेवतो. पण तो कागद नसतो, तो कागद एक वचन असतो. बरोबर. तो त्या सरकारच्या त्या देशाच्या सरकारने किंवा त्या वतीनं बँकेने, तिथल्या सेंट्रल बँकेने दिलेला तो एक प्रॉमिस असतं की याच्या मागे एवढं मूल्य उभं आहे की जे तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे. म्हणजे सार्वत्रिक स्वीकारार्हता हे एक माध्यम जेव्हा बनतं, त्याचा दर्शक असलेला कागद म्हणजे चलन करन्सी नोट, तर ते तो पैसा. आता प्रश्न आहे की डॉलर हा इंटरनॅशनल करन्सी होतो, मग रुपया का होत नाही?
किंवा कोणाचं आहे अजून दुसऱ्या कुठल्याही पुढे देशाचं मागे नाव होऊ घ्या शकेल का 2047 बरोबर आहे. कोणाला युवान का होत नाही म्हणजे कुठल्याही ते चलनाचं तुम्ही नाव घेऊ शकता. आता प्रश्न असा आहे की जगातले सगळे लोक सगळे देश समजा 200 देश जगात आहेत समजा वॉट एव्हर काय कमी जास्त असतील समजा 200 देश आहेत. आता त्या 200 देशांनी कुठल्या देशाच्या सरकारने दिलेलं हे वचन की या इथं 20 जर लिहिलेलं असेल काही संख्या डॉलर रुपया काय जे लिहाल ते त्याच्या मागे त्याचं खरंच एवढं मूल्य हे तुम्हाला जगात मिळू शकतं असा सगळ्यांचा विश्वास आहे असं सगळ्यांना वाटेल. बरोबर. लक्षात घे सगळ्यांचा विश्वास आहे असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. बरोबर. म्हणजे विचित्र हे करणे बरोबर. म्हणजे कार्य आणि कारण दोन्ही एकच झालं. खरं आहे, खरं आहे. असं कोण असेल मग कोण सगळ्यात शक्तिशाली आहे मग कोण सगळ्यात राजकीय दृष्ट्या स्थिर आहे कोण आपल्याला वैचारिक सैद्धांतिक आदर्श या अर्थाने स्वीकारार्ह वाटतो. बरं. प्रचाराने असेल कशाने असेल पण वाटतो. लष्करी ताकद कोणाकडे जास्ती आहे पोलिसिंग ताकद कोणाकडे जास्ती आहे राजकीय स्थैर्य कुठे जास्ती आहे त्याच्यात नाही. मग त्या सरकारने दिलेलं जे काय वचन असेल बरोबर ते आणि हे सगळं जनतेलाच वाटलं पाहिजे असं नाही. तिथल्या सरकारांना वाटलं की पुरेसं आहे. त्या देशातल्या सरकारांना वाटलं बरोबर की तिथल्या जनतेला आपोआपच जोपर्यंत ती सरकार उलथवली जात नाहीत की ती सरकार लोकमान्य आहेत एका मर्यादित अर्थाने का होईना तोपर्यंत ते आंतरराष्ट्रीय चलन होतं. म्हणून डॉलर इंटरनॅशनल करन्सी एका काळामध्ये पाऊंड होता. जेव्हा ब्रिटिश साम्राज्यावरती सूर्य मावळत नव्हता त्यावेळेला जागतिक चलन हे डॉलर नव्हतं पाऊंड होतं. बरं. कारण ही सगळी ही सगळीच व्यवस्था ही सगळी जी ताकद होती व्यवस्थात्मक ताकद ही ब्रिटिश साम्राज्यवादाच्या किंवा ब्रिटिश सत्तेच्या मागं होती सत्तेमध्ये होती म्हणजे म्हणून ब्रिटिश चलन हे पाऊंड हे सगळीकडे स्वीकारले जात होते. आता पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या युरोपियन वासाहतिक ताकदींचं पतन झालं बऱ्याच प्रमाणात. ते अमेरिकेचे उपग्रह बनले त्यामुळे ही गोष्ट ही जागा अमेरिकेला मिळाली म्हणून अमेरिकेचं चलन हे आंतरराष्ट्रीय चलन आहे. पण ह्या झाला इतिहास याचा अमेरिकेला प्रचंड फायदा मिळतो त्याची आपण चर्चा करणं आवश्यक आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी अर्थकारण कसं असतं आणि जी सत्ता मिळालेली आहे अमेरिकेला महासत्ता आपण ज्याला म्हणतो ताकद त्याच्या पाठीशी हे चलन कसं आहे हे अतिशय सविस्तरपणे या सगळ्यामध्ये येते. आता अमेरिकेला फायदा कसा झाला तर मला वाटतं निक्सन यांचंच एक विधान होतं की डॉलर इज आवर करन्सी अँड युअर प्रॉब्लेम असं ते जगाला उद्देश बरोबर आहे. तुमची डोकेदुखी आहे. आता जगामध्ये तेल मगाशी मी सांगितलं की जगात आपण मगाशी बोलत होतो तेव्हा जगामध्ये जेवढं क्रूड तेलाचं उत्पादन होतं त्याच्यापैकी 40% हे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकायला येतं. आता ते जे विकायला येतं ते प्रत्येक देशाला लागतं. मग ते जर सगळं आणि मुख्यतः ते ज्या देशातून विकायला येतं त्यातलं काही रशिया वगैरे जर अपवाद सोडला तर ते जास्तीत जास्त अशाच देशातून विकायला येतं की जिथे डॉलर हे चलन म्हणून स्वीकारलं जाईल. कारण या सगळे जे मध्यपूर्व किंवा पश्चिम आशिया आपण म्हणूया हे जे देश आहेत या देशांना स्वतःचं तंत्रज्ञान नव्हतं स्वतःची राजकीय ताकद नव्हती. म्हणजे आता सौदी अरेबिया घ्या युनायटेड अरब एमिरेट्स घ्या किंवा काय म्हणजे किंवा कतार घ्या ओमान घ्या इराण घ्या इराक घ्या हे सगळे जे तिथले देश आहेत या देशांच्या मध्ये तुम्हाला माहिती या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तेल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हे तेल एवढं आहे ते तेल उपसून काढायचं त्याच्या स्वतःच्या कंपन्या काढायचं स्वतःचं तंत्रज्ञान ही तर काय परिस्थिती त्यावेळेला नव्हती. हे तंत्रज्ञान एक तर इंग्लंड अमेरिका फ्रान्स यांच्याकडेच होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या कंपन्या काढल्या. तिथल्या देशाची जी सत्ताधारी होते त्यांच्याशी करार केले की आम्ही तुम्हाला यातला काहीतरी एवढा प्रॉफिट देऊ एवढी काहीतरी रॉयल्टी देऊ पण तुम्ही जे तेल विकाल किंवा तुमच्या देशातून जे तेल विकलं जाईल तुम्ही कंपनी काढली किंवा आम्ही तुमच्याबरोबर कोलॅबोरेशन करून कंपनी हे तेलाचे सगळे पैसे डॉलरमध्येच घ्यायचे. बरोबर ही अट. आणि ते घेतल्यानंतर काय करायचं तर ते आम्ही सांगतो त्या एका म्हणजे 100% नाही पण त्यातले काही अशा प्रकारे म्हणजे आमच्या सरकारचे बॉन्ड असतील किंवा आमच्या देशातल्या बँकांमध्येच ते आले पाहिजेत इत्यादी या सगळ्या त्या कराराचं एक पॅकेज. आता याच्यामध्ये ते देश काय म्हणले काय मला काय त्या देशातले सत्ताधारी जे होते त्यांना ते तसे राजे याच परंपरे होते त्यांना जनतेशी तसं काही घेणं देणं नव्हते. त्याच्यामुळे हे करार झाले. तर इराणसारख्या देशात जेव्हा 51 साली जेव्हा त्या देशातल्या लोकशाहीवादी शक्तींच्या लक्षात आलं की हा करार करून आपल्याला फसवलं गेलेलं आहे
तेव्हा त्यांनी तो करार उलटवण्याचा प्रयत्न केला. तो मोसादेक नावाचा त्यांचा जो लीडर होता इराणचा, त्याला या पाश्चात्य या साम्राज्यवादी सगळ्या अमेरिका इंग्लंड यांनी गोळ्या घालून त्याला म्हणजे त्याचा खून केला थोडक्यात, म्हणजे त्याला मारला, त्याला सत्ताभ्रष्ट केला आणि ही वॉज ॲसॅसिनेटेड. अशा सत्ता त्यांनी सगळीकडे तिथल्या उलथवलेल्या आहेत. आणि त्यामुळे ही ताकद जी आहे पेट्रो डॉलरची ही 60 नंतर, विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर, त्यात खास करून 60 नंतर ही प्रचंड ॲक्युम्युलेट होत गेली. ताकद कशी वाढते, अमेरिकेचा कसा फायदा होतो. आता लक्षात घे, मी पेट्रोल घेतलं म्हणजे क्रूड घेतलं तर मला शोधायला काय पाहिजेत, माझ्याकडेच रुपये, पहिल्यांदा पण मला पहिल्यांदा डॉलर शोधले पाहिजेत. म्हणजे तेल शोधलं कुठे मिळतं ते, पण आता त्याच्यासाठी विकत घ्यायला डॉलर शोधले पाहिजे. तर डॉलर मला कसे मिळणार, डॉलर मला मिळण्यासाठी मला काहीतरी निर्यात केली पाहिजे तर मला डॉलर मिळणार. आता निर्यात ज्यांना मी केली, ज्यांना माल विकला त्यांना पण डॉलर शोधायला लागतील, कारण मी मागणार तुझं देशाचं चलन मला नको, बरोबर, कारण मला तिकडे डॉलर द्यायचे, तेव्हा तुम्हाला डॉलर दे, तेव्हा तो पण डॉलर शोधायला जाणार. ते प्रत्येक घासागणिक अमेरिकेची आठवण प्रत्येकाला डॉलर शोधायचा, आमच्यामुळे डॉलर आहे शोधायचा, तुम्हाला. म्हणजे डॉलरची मागणी प्रचंड वाढणार. आता डॉलरची मागणी प्रचंड वाढली की डॉलरचा मागणी, सगळे लोक डॉलर मागतायत. बरोबर, मग एका डॉलर मागे माझं किती चलन द्यायचं हे आता खाली खाली जात जाईल ना. जसं अगदी आयडियली समजा की $1 समजा अमेरिकेमध्ये क्षय इतक्या वस्तू विकत घेऊ शकतो, आणि त्याच वस्तू विकत घ्यायला म्हणजे क्षय इतक्याच वस्तू विकत घ्यायला समजा भारतामध्ये 10 पट पैसे द्यावे लागतात भारताच्या चलनात, तर त्याची किंमत आयडियली 1/10 अशी ठरेल. याला म्हणतात पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. पण असे आंतरराष्ट्रीय एक्सचेंज रेट चालत नाही. हे इकॉनॉमिक कम्पॅरिझनसाठी आहे फक्त. तो कसा चालतो आजच्या घडीला, ते 73 साली 71 साली काय झालं सोडून द्या, आजच्या घडीला तो कसा चालतो की डॉलरची मागणी आणि पुरवठा किती आहे एखाद्या वस्तूप्रमाणे. म्हणजे आता आज शर्ट याची किंमत किती कशी ठरते, मागणी आणि पुरवठ्याप्रमाणे ठरते. तशी आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आज चलन, कुठल्याही देशाचं चलन ही एक वस्तू आहे, कमॉडिटी आहे, त्याला फॉरेक्स मार्केट असं म्हणतात. त्यामुळे डॉलरची मागणी जास्ती आहे त्याच्यामुळे, आणि रुपयाची कमी आहे, त्याच्यामुळे आम्हाला एका डॉलरला तुम्ही एवढे रुपये दिले पाहिजेत, एवढे काय पाऊंडच्या बाबतीत वेगळी परिस्थिती, म्हणजे त्या त्या पद्धतीप्रमाणे. त्याच्यामुळे डॉलर प्रचंड, जेव्हा डॉलर जर कोणी बाजारात घेऊन आला, समजा अमेरिकेतला मनुष्य जगाच्या मध्यभागी उभा राहिला, माझ्याकडे $100 आहेत, सगळे मला कोण कोण काय काय द्यायला तयार आहे, कोणी म्हणेल मी $100 द्यायला तयार आहे, कोणी म्हणेल मी काय 20 काहीतरी अर्धा पाऊंड द्यायला तयार आहे, कोणी म्हणेल मी एवढे द्यायला तयार आहे. आणि मग त्या मागणी पुरवठ्यामध्ये डॉलरच्या किमती सेट होतील. आता मी आयात करायला गेलो, म्हणजे विकत घ्यायला गेलो जगाच्या बाजारात वस्तू, तर मला लोक म्हणतील आमच्याकडं ही वस्तू जी आहे ही वस्तू एवढ्या पैशाला मिळते, घ्या ही वस्तू $100 आमच्या इथं एवढं मिळतं, तर घ्या तुम्हाला. म्हणजे त्यांची जी वस्तू खरेदी करण्याची जी ताकद आहे डॉलरची, ती अशा प्रकारे प्रचंड वाढेल. त्यामुळे त्यांना जगातला कुठलाही माल तुलनात्मक दृष्ट्या अत्यंत स्वस्तामध्ये खेचून घेता येईल, कारण डॉलरची स्टँडिंगच वरती उभं आहे, कायम आहे, आणि ते सतत याच डॉलरची सतत मागणी असल्यामुळे, या कारणामुळे डॉलर हा असा. बरं, हे डॉलर आता घेतले, समजा तुम्ही त्यांना डॉलर दिलेत, वस्तू घेतली अमेरिकेने, डॉलर दिले, आता तो काय म्हणतो किंवा प्रत्येक तिथंच तो म्हणतो काय डॉलर करायचं काय मी याचं, तिथल्या एका विशिष्ट वर्गाकडे येतात, ठीक आहे, तर त्याच्या देशाची आयात करायला ते डॉलर समजा वापरले जातील. परंतु तो देश असं म्हणतो की आपल्याला डॉलर मिळालेले आहेत, तर आता डॉलर असे आपल्याला खर्च करून सगळे चालणार नाही, थोडे भविष्यासाठी ठेवले पाहिजेत. मग कुठं गुंतवायचे, कुठे गुंतवले पाहिजेत ना, तर डॉलर कुठे गुंतवता येतील, अमेरिकेचे बॉन्ड्स घेऊ आपण, सुरक्षित राहतील, पुन्हा समृद्ध, म्हणजे तेच पैसे पुन्हा डॉलर जे गेले ते परत अमेरिकन सरकारकडे येतात. अमेरिकन सरकार वाटेल तसे पैसे खर्च करू शकतं, डेफिसिट काढून, कर्ज काढून, म्हणजे थोडक्यात डेफिसिट करून, म्हणजे त्यामुळे अमेरिकन सरकारचाही प्रचंड खर्च वाढू शकतो. आणि त्यामुळे आज आपल्याला दिसेल की डॉलरच्या या सगळ्या ताकदीमुळे आज अमेरिका हा प्रचंड ट्रेड डेफिसिट असलेला देश आहे. ट्रेड डेफिसिट म्हणजे अमेरिका जेवढी आयात करतो त्याच्यापेक्षा तुलनेने निर्यात
कमी करतो. कमी करतो. म्हणजे त्यांची आयात खूप जास्त आहे. आहे. प्रचंड ट्रेड डेफिसिट आहे. बर. म्हणजे भारताच्या बरोबरच्या व्यवहारात सुद्धा त्यांना ट्रेड डेफिसिट आहे. म्हणजे भारत हा काय फार मोठ्या निर्यातीमध्ये प्रधान देश नाही. भारताला जागतिक बाजारात विचार केला तर आपण ट्रेड मायनसमध्ये आहोत. पण अमेरिकेशी केलेल्या व्यवहाराचा विचार केला तर अमेरिका मायनसमध्ये आहे. ओके. व्हॅल्यूमध्ये. पण अमेरिकेला परवडतं. तरी सुद्धा परवडतं. कारण त्यांना माहिती आहे आम्ही कुठे. आता चीन प्रचंड भारतापेक्षा कितीतरी प्रचंड जास्त चीनची निर्यात अमेरिकेमध्ये होती. एवढे प्रचंड डॉलर्स अमेरिकेतून थेरॉटिकली बाहेर जातात. पण चीन करतो काय त्याचं? चीन हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा सावकार आहे. तो तेच पैसे ट्रेजरी बॉन्ड्समध्ये गुंतवत आलेला आहे. आता परिस्थिती बदलेली आहे याच्यापुढे. त्याच्यामुळे काय झालं की अमेरिकन सरकारला ट्रेड डेफिसिट इकडं, त्यामुळे अमेरिकन लोकांना भरपूर वस्तू जगात विकत घेता येतात, त्याही अतिशय स्वस्तामध्ये त्यांच्या तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं तर. आणि सरकारकडे ते पैसे अशा उलट्या पद्धतीने येत असल्यामुळे सरकारलाही वाटेल तसे पैसे खर्च करता येतात. त्यामुळे फिस्कल डेफिसिट ज्याला म्हणतो, म्हणजे सरकारी खजिन्यातली तूट, वित्तीय तूट हे असले तरी काय, म्हणजे वित्तीय तूट, ती पण त्यांना चालायला काही प्रॉब्लेम नाही. कारण वित्तीय तूट म्हणजे काय, शेवटी सरकारने कर्ज घ्यायचं. मग हे अमेरिकन गव्हर्नमेंट जे आहे ते ट्रेजरी बॉन्ड्स विकतं. जगात लोक विकत घेतात, धावून विकत घेतात. पैसे पुन्हा अमेरिकेत येतात. त्यामुळे अमेरिका दोन्ही हाताने खाते. आणि हा फायदा डॉलर ही इंटरनॅशनल करन्सी बनल्यामुळे किंवा बनवल्यामुळे. आता मी बनवलं गेला हा शब्द का वापरला हे जर आपण आता बघूया. नाही, म्हणजे आता हाच प्रश्न पडतो की ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं तयार झाली ही सिस्टीम, अशी काय जगाची मजबुरी होती की त्यांना अमेरिकेची ही सगळी गोष्ट स्वीकारावी लागली? काय कुठल्याही बघा असं आहे, कुठली तरी करन्सी ही तर तुम्हाला जागतिक व्यवहारात वापरावी लागेल. नाहीतर मग जगाने सगळ्यांनी एकत्र बसून समतेच्या तत्वावरती काय म्हणतो गरजेच्या नुसार काहीतरी एक आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था करावी लागेल. पण तुमच्या IMF असू द्या किंवा अशा युनोला काय हा का पॉवर नाही, युनायटेड नेशन्सला हे कुठलेही पॉवर्स नाहीत, हे ठरवण्याचं हे काही संबंधच नाही काय त्याचा. त्याच्यामुळे आणि युनायटेड नेशन्सला सध्या तर शून्यच किंमत आहे, तो तर अजून पुढचा प्रश्न आहे. तेव्हा मग अशी कुठलीही जागतिक जनतेच्या कल्याणाची चलन व्यवस्था आणण्याचा प्रश्न भांडवलशाही आणि वसाहतिक देशांना काही संबंधच येत नाही त्याचा. त्यामुळे त्यांच्या फायद्याच्या व्यवस्था डॉलरचं आणि त्यांचाच विशिष्ट त्याच्यात फायदा होणे हे चलन व्यवस्था चालू राहिलेली आहे. आता मी मगाशी जो शब्द वापरला की ही बनवली गेली आणि आत्ता जी युद्धाची परिस्थिती आहे याचा पुन्हा ह्याच्याशी संबंध आहे. म्हणजे हे आता सगळं कोणी म्हणाले काय सार्वत्रिक नियम झाला, व्यवस्थेचं वर्णन झालं, पण वर्णन करून चालत नाही. आजच्या परिस्थितीला ते कसं लागू पडतं हे पण सांगायला पाहिजे. ते कसं तर ते तर ते आता मी सांगतो. ट्रम्प आले सत्तेवरती, त्यांनी भारतावरती प्रचंड मोठे टॅरिफ लावले, चीनवरती लावले आणि ते प्रचंड मोठं खडाखडीचं युद्ध असं झालं. आणि ट्रम्प हे काय विधानं करतात, ते काय वेडसर सर्किटसारखं बोलतात, जोकरसारखं बोलतात, वागतात. हा मुद्दा बाजूला सोडा, पण ते म्हणजे हे सगळं खरंच आहे, परंतु तो माझ्यामध्ये खूप विदूषकीपणा त्यांचा तो सगळा वरवरचा आहे. त्याच्या आत त्यांना जो तिथला भांडवलदार वर्ग, वरचा वर्ग पाठिंबा देतो, इतकं सगळं जोकरगिरी असून सुद्धा ते केवळ मूर्ख नाही आहेत. ते बरोबर एलॉन मस्क आणि IT किंवा गुगल आणि फेसबुक आणि मेटा हे काही लोक त्याचे मालक, एनव्हिडिया आणि हे सगळे वेडे लोक नाही आहेत. याचं काहीतरी कारण आहे त्याला. तर आता त्याचं कारण असं आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये सद्दाम हुसेनपासून तुम्ही सुरुवात करा. सद्दाम हुसेननी कुवेतवरती आक्रमण केलं. कुवेत 91 सालची गोष्ट आहे. कुवेतवरती आक्रमण केलं, म्हणजे हे आक्रमण आहे आणि असं ताब्यात घेण्याचा प्रकार आहे म्हणून त्यांच्यावरती इंटरनॅशनल फोर्सेसने हल्ला केला. ते कुवेत परत मिळवला. त्यावेळेला सिनियर बुश होते. 2002 मध्ये परत इराकवरती हल्ला केला. का केला? त्यावेळेला कुवेत बिवेतचं काहीच कारण नव्हतं. त्याचं कारण सांगितलं गेलं की त्यांच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. आणि नंतर क्लिअर झालं की अशी काहीच त्यांच्याकडे नव्हती. पण इराक बेचिराक केला, सद्दाम हुसेनला फाशी दिला.
खरं कारण काय होतं, सद्दाम हुसेनच्या लक्षात आलं होतं की यांचा जो जीव आहे तो त्या पेट्रो डॉलर्समध्ये आहे, म्हणजे डॉलर फॉर पेट्रोल्स फॉर म्हणजे क्रूड. तर आपण आपल्या देशातून जे क्रूड निर्यात करायचं ते आपण युरोमध्ये निर्यात करू. हां, युरोमध्ये व्यवहार करू. आपण कशा पाहिजे डॉलर्स, तुम्ही आम्हाला युरो द्या. त्याच्यात त्याची मेक होती, एकतर युरो सगळीकडे स्वीकारला जाईल, युरोपियन्स खुश होतील कारण त्यांचं चलनाला बढावा मिळतोय आणि अमेरिकेला चॅलेंज मिळतोय. अतिशय इंटेलिजंट, अत्यंत योग्य अशा प्रकारची मूव्ह होती ती. अमेरिकेच्या लक्षात आलं की याचं भविष्य काय होऊ शकतं. आज हे करतायत निर्डॉलरीकरण ज्याला आपण म्हणतो, जगाचं निर्डॉलरीकरण करण्याचा हा पहिला कॉल आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, म्हणजे कोणी अमेरिकेने ठरवलं की नाही याला संपवायचा, पण निर्डॉलरीकरण करतो म्हणून संपवायचा असं म्हटलं तर कोणी मान्य करणार नाही. मग त्याला काहीतरी कारण द्यायला पाहिजे. यू हॅव टू कॉल अ डॉग मॅड बिफोर किलिंग इट. म्हणून त्यांनी म्हणलं की याच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. आता भारताच्या बाबतीत काय झालं, आपण भारत, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील या देशांनी मिळून आणि रशिया आणि सगळ्यांनी मिळून ब्रिक्स एक ऑर्गनायझेशन तयार केली. आणि या सगळ्या देशांच्या सुदैवाने त्याच्यात भारत पण आहे, म्हणजे अजूनपर्यंत तरी आहे. तर मी हे म्हणणं फार आवश्यक आहे, हे क्वालिफिकेशन करणं पण आहे. तर आपण असं ठरवलं की हे काय डॉलरीकरण चाललंय, सगळं झालेलंच आहे, म्हणजे आता कुठेतरी त्याला एक पर्याय हे दिला पाहिजे. आणि तशी आता अमेरिका काय एवढं नाही, आता चायना पण स्वतः त्यांचा युवान, त्यांचा ट्रेड हा प्रचंड आहे. म्हणजे अमेरिका जर ते आपण आकडे नंतर सांगतो, त्यांनी ठरवलं की आता डॉलरला पर्यायी आपणच एक चलन निर्माण करू. युवान, आता जागतिक व्यापारामध्ये चायनाचा वाटा, युवाने त्यांचं चलन आहे, तर जेवढा अमेरिका जगातून आयात करते त्याच्यात तोडीस तोड आयात, थोडीशी कमी ही चीन जगातून आयात करतो. आता युवान हे सुद्धा चलन आहे ना, तर ते जर आयात करतात तसे निर्यातही करतात. आता ते जर आयात करतात, ज्यांच्याकडून आयात करतात त्यांना जर त्यांनी युवान दिले तर ते युवान घेऊ शकतात का, कारण ते युवान वापरून ते एकतर चायनाकडूनच काही वस्तू घेऊ शकतात, किंवा जगाच्या बाजारात पण जर घेऊ शकतात असं त्यांच्या लक्षात आलं, कारण चायनाची अर्थव्यवस्था एवढी मोठी झालेली आहे आता. त्यामुळे युवान असू शकतं, किंवा या सगळ्यांचं मिळून एखादं काहीतरी नवीन काहीतरी अरेंजमेंट, जशी IMF केली तशी पर्यायी. हे जसं त्यांच्या लक्षात आलं, मागच्या काही ब्रिक्स मीटिंगमध्ये त्याची चर्चा झाली, ताबडतोब ट्रम्पनी चायना आणि अमेरिका, म्हणजे आपल्यावरती, चायना आणि भारतावरती टॅरिफ, तुमच्या देशातून माल आला तर 50% टॅरिफ लावू, काय मग चायना काय म्हणलं म्हणून 100% लावू, मग 150% लावू, काही बोगस, म्हणजे त्याला काय व्यावहारिक असे काहीतरी. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये सरकारला पंचायत पडली की आता अदानींना वाचवायचं का भारताला वाचवायचं. त्यांनी अदानींची निवड केली. त्याच्यामुळे आता जो ट्रेड आपला जो करार होणार आहे, त्याचा तपशील तर त्या अमेरिकेच्या व्यापार मंत्र्यांनी जाहीरच केलेलं आहे, वगैरे वगैरे. तर पण काही का असे ना, अजून ब्रिक्समध्ये आपण आहोत. आणि जर असं एक आंतरराष्ट्रीय चलन नवीन व्यवस्था जर आपण या सगळ्या देशांनी एकत्र येऊन केली तर ते निर्डॉलरीकरण करायला, आणि निर्डॉलरीकरण म्हणजे या एका साम्राज्यवादी व्यवस्थेला आव्हान आहे. आणि हे करतोय म्हणल्यानंतर त्यांनी चॅलेंज केला. इराणवरती राग का, रशियावरती राग का. रशियाने सांगितलं आम्हाला रुपया द्या किंवा रुबल्स द्या, आम्ही रुबल्स नको, आम्हाला रुपये द्या. इराणने सांगितलं आम्हाला तर रुपये सुद्धा देऊ नका, तुम्ही तुमचा माल द्या आम्हाला. हे तुमच्या देशातल्या एकंदर वस्तू विकायला पण संधी झाली, मार्केट मिळालं तुम्हाला आपोआपच. 2-2, 3-3 महिने उशिरा द्या, एवढी सवलत घ्या. रशियाने पण सवलत दिली, पण ट्रम्प रागावले. आणि ट्रम्प रागावलेले मोदी साहेबांना आवडत नाही, हे लक्षात घ्या. पण ट्रम्प रागावले तर मोदी साहेबांना आवडत नाही. ते म्हणले, मी त्यांनी सांगितलं ट्रम्प, ती मला माहिती नाही आता, माझा देशाच्या पंतप्रधानावर विश्वास आहे पण ते बोलत नाहीये. ट्रम्पने सांगितलं की भारत पाकिस्तानचं ते सिंदूर ऑपरेशन जे होतं भारताने केलेलं ते मी थांबवलं, पण आम्ही वाट बघतोय पंतप्रधान म्हणतील हे खोटं बोलतायत म्हणून. आता माझा भारताच्या पंतप्रधानावर विश्वास आहे,
पण ते म्हणत नाहीत की ट्रम्प खोटं बोलतात म्हणून. बरोबर. त्यांनी एकदा म्हणावं, मी लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार आहे. खरंय खरंय खरंय. पण काय का म्हणू शकत नाही हाच म्हणजे नाही उघड कारण आहे. आता अदानी आणि भारत याच्यामध्ये निवड करायची म्हणली तर त्यांनी अदानींची निवड केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं कारण स्पष्ट आहे. पण भारताच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे निर्डॉलरीकरण आवश्यक आहे. कारण निर्डॉलरीकरण होत आहे म्हणल्यानंतर हे कुठला काय अमेरिका, व्हॉट इज अमेरिका? जगातला निम्म्यापेक्षा जास्त मिलिटरी एक्सपेंडिचर एकटा अमेरिका देश करतो. हो. ही लष्करी ताकद आहे. बरोबर बरोबर. आणि तो लष्करी खर्च त्यातला 40% 5 कंपन्यांच्या हातात जातो अमेरिकेतल्या. म्हणजे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे हा. बरोबर. जगातल्या शस्त्रास्त्र निर्यातीची 42% निर्यात एकटा अमेरिका करतो आणि आता 6% इस्रायल करतोय. म्हणजे अमेरिका इस्रायल इज अ डेडली कॉम्बिनेशन आहे. तेव्हा निर्डॉलरीकरण करणं म्हणजे या इतक्या व्यवस्थेला भयानक अशा व्यवस्थेला आव्हान देणं आहे. बरोबर. म्हणून निर्डॉलरीकरण सुद्धा शांततेकडे जाईल, ते जाऊ द्यायचं नाही. एक्झॅक्टली. कारण यांना आपली शस्त्रास्त्र निर्यात राहावी याच्यासाठी युद्ध करायचे आहेत, युद्ध राहिली पाहिजेत चालू. बरोबर. तेव्हा हा सगळा विषय जो आहे का व्यवस्थेचा विषय आहे आणि त्या व्यवस्थेचे लष्करी बाजू आहे, राजकीय बाजू आहे, आर्थिक बाजू आहे आणि या सगळ्याला मिळून आपण महासत्ता आहे गोंडस नाव, त्याचं खरं नाव साम्राज्यवाद असं आहे. पण म्हणजे आता आपण मध्ये मध्ये जे बघतो की अमेरिका निर्बंध लादते, मग आता इराणवरती सुद्धा इतक्या दशकांपासूनचे निर्बंध आहेत, ते करण्याची ताकद जी आहे ती अमेरिकेला या सगळ्या गोष्टींमुळेच येते. एक्झॅक्टली. कारण हे सगळंच एकत्र होतं ना, की तुमची लष्करी ताकद ही तुमच्याकडे, राजकीय ताकद तुमच्याकडे. कारण युरोप तुम्ही म्हणाल तसं, कारण युरोप त्यांच्या, कारण मध्ये तुम्हाला माहिती आहे ट्रम्प काय बोलत होते, नाटो देश आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, त्याचा सगळा खर्च मी करतोय, अमेरिका करते आणि तुम्ही आमच्या मदतीला, आणि तुम्ही थोडक्यात म्हणजे आम्ही तुमचे पोलीस आहोत, तुमच्या दारावरती उभे राहिलेले, आमच्या संरक्षणात तुम्ही जगताय, नाही तर रशिया तुम्हाला खाऊन टाकेल, चीन तुम्हाला खाऊन टाकेल. ही त्यांची भाषा आहे. वास्तव असं काहीच नाही आहे, परंतु ही भाषा असल्यामुळे थोडक्यात त्यांनी सांगितलं, युरोपियन्स तुम्ही कोण आहे, आमच्या संरक्षण, आमच्या भाकरीवर फक्त म्हणले नाहीत, आमच्या संरक्षणावर तुम्ही जगताय, बरोबर, म्हणून आम्हाला ग्रीनलँड पण पाहिजे. हे बोलण्याचं धारिष्ट्य हे कशामधून येतं तर ह्याच्यामधून येतं. त्यामुळे पण ही परिस्थिती येत्या काळात अशी राहणार नाही. त्याची चर्चा आपण थोडीशी केली पाहिजे. शेवटचा प्रश्न म्हणजे आता याला आव्हान मिळत चाललेलं आहे का जगामध्ये? म्हणजे आता मगाशी तुम्ही युवानचा उल्लेख केला, तर पेट्रो डॉलर प्रमाणे पेट्रो युवान हा सुद्धा उदयास येतोय का? त्याचं प्रमाण साधारण किती, आणि भविष्यामध्ये हे टिकवणं पेट्रो डॉलरचं वर्चस्व अमेरिकेसाठी किती चॅलेंजिंग? आपण म्हणजे मी तर अर्थातच ब्रिक्सचं एक चलन, म्हणजे मी युवान म्हणणार नाही, पण तो ब्रिक्स देशांनी मिळून काहीतरी चलन व्यवस्था करावी आणि जी तिसऱ्या जगातल्या देशांसाठी नवस्वतंत्र राहिले नाही जातात, परंतु विकसनशील जे देश आहेत त्या देशांसाठी उपयोगी अशा प्रकारची एका समतोल तत्वावरती चालणारी आणि एका लष्करी महासत्तेच्या हातात नसणारी अशी एखादी चलन व्यवस्था यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये भारताने एक महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, अदानींना महत्त्व न देता. तर हे जर भारत करू शकला तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि ते काही प्रमाणात होऊ शकेल. शक्यता तशा आहेत, फक्त भारताने त्या ह्याच्यात भारताने सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये आपलं पारड्यात हे टाकलं पाहिजे. पण हे लगेच होईल असं नाही. अशात काही प्रशांत, आज जगामध्ये म्हणजे सुरुवात झालेली आहे, एक 2002-03 मध्ये साधारण किंवा 2000 पण जगातला क्रूड तेलाचा 71% व्यापार हा डॉलरमध्ये होत होता. आज तो 57% खाली आलेला आहे, कमी होत चालला. आणि कमी होताना लक्षात घे, पहिल्यांदा कमी होण्याचा वेग कमी असेल परंतु दिशा स्पष्ट असणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे कॅस्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतो, हे 14% हे पुढं वेगाने खाली जातील. पण त्याची दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे समज आपण बघतो एवढं ते सोपं नाही आहे. आज जगामध्ये ज्या सगळ्या सेंट्रल बँक्स, म्हणजे त्या देशातल्या, आपण आपल्या देशाची जी रिझर्व्ह बँक आहे तशी त्या देशातली जी मध्यवर्ती बँक असेल, जी सगळ्या चलन व्यवस्थेचं नियंत्रण करते, त्यांच्याकडचे 71% रिझर्व्ह ॲसेट ज्याला म्हणतो, की ज्याच्या अगेन्स्ट त्या देशाचं चलन इश्यू केलं जातं, ते त्यातले जवळजवळ 58% ॲसेट्स, 57% ॲसेट्स हे डॉलरच्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे इतकी प्रचंड ताकद, म्हणजे डॉलर्स ते होल्ड करतात. बरोबर. कशा करता?
तर आमच्या देशाच्या चलनाचा आधार सोन्याला जसा पूर्वी आधार होता तसा आता डॉलर किंवा सिमिलर, पण त्याच्यात मुख्य डॉलर याला आहे असं समजून ते डॉलर एक पायाभूत ॲसेट म्हणून ठेवतात आणि त्याच्या आगेच त्यांच्या देशाचं चलन देतात. बरोबर. हा ह्याच्यातून एक आर्थिक साम्राज्यवाद तयार होतो. खरं. त्यामुळे निर्डॉलरीकरण झालं पाहिजे, नो डाऊट, परंतु ते इतक्या सहजरीतीने मिळेल असं मला वाटतं. ते पण ती सुरुवात झालेली आहे. ओके. आणि अमेरिकामध्ये ट्रम्प जो आहे, ज्याप्रमाणे एखाद्या थोड्याशा आजारी माणसाला जर आपण काय औषध द्यायला लागलो तर तो तडफडून असं हिस्टेरिक्स करतो, तर ट्रम्प हा अमेरिकेने दिलेली हिस्टेरिक रिॲक्शन आहे. या अमेरिकेतल्या इंडस्ट्रियल क्लासने. ओके. तिथला सामान्य वर्ग लाखोच्या संख्येने रस्त्यावर आहे, त्याला हे नको आहे. परंतु ही हिस्टेरिया आहे आणि त्याच्यामध्ये या हिस्टेरीमध्ये आकार तांडव तोडफोड करून ज्याला आपण म्हणतो, हे एखाद्या गुन्हेगाराला किंवा असं कोणाला पकडलं किंवा त्याला लक्षात आलं की आता आपल्याला काही महत्त्व नाही आहे, तो आपलं लक्ष वेधून घेणं, आपलं महत्त्व वाढवण्यासाठी आक्रमण करणं, आदळापट करणं, वाटेल ती कोणाबद्दल काही विधानं करणं, कोणी काय मला बोलू शकत नाही, टेस्ट करणं, हे असं चालू आहे सध्या. अँड दॅट इट सेल्फ इज अ साईन. बरोबर. जो शक्तिशाली असतो ना त्याला असं वाह्यात बोलण्याची गरज नाही. बरोबर. जो शक्तिशाली असतो त्याला भिंतीवरती आणि जमिनीवरती पाय आपटून मी किती ताकदवाने दाखवण्याची गरज नाही. अमेरिका एकेकाळी तशी होती, त्यामुळे त्यांना हे सगळं करायची, किती युद्ध करायची, पण निवडक युद्ध करायची. आता काय झालंय, तो दररोज एक सगळीकडे काहीतरी करत सुटलेलं आहे. हे त्यांच्या अमेरिकेची ताकद कमी होत निर्णायकरित्या ढासळते आहे, याचा हा उत्तम नमुना आहे, उत्तम पुरावा आहे असं म्हणेन मी. भारताने त्याच्यात पण एक चांगली आणि भारतीय जनतेसाठी, जागतिक जनतेसाठी चांगली अशी भूमिका बजावण्याची संधी आहे. पण पुन्हा पुन्हा आपण भारताला महत्त्व द्यायचं का अदानींना महत्त्व द्यायचं, त्यांच्यावरच्या खटल्याला महत्त्व द्यायचं, ट्रम्प साहेबांच्याकडे बघून पंतप्रधानांनी बोलायचं का भारतीय जनतेकडे बघून बोलायचं, हे एकदा कुठेतरी आपल्याला ठरलं पाहिजे. ते ठरलं तर मग चांगलं होईल. म्हणजे युद्धाच्या बातम्या बघत असताना आणि त्याच्या म्हणजे काय घडतंय हे बघत असताना फक्त एकमेकांच्यावरती बॉम्ब आणि मिसाईल्स नाही, तर हे कशा पद्धतीनं सत्ता चालवली जाते आणि कुठून चालते ती सत्ता, हे मला वाटतं या पेट्रो डॉलरच्या या सगळ्या चर्चेतनं तुम्हाला देखील स्पष्ट झालं असेल. आणि या सगळ्याच्या मुळात अमेरिका ज्या पद्धतीनं जगात महासत्ता आहे आणि ज्या सगळ्या गोष्टी करतं, त्या सगळ्याचीच ताकद या पेट्रो डॉलरमध्ये आहे. आता लवकरच मला वाटतं आपला रुपया जो आहे तो 100कडे चाललेला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये. त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा कदाचित ही चर्चा लोकांना अधिक उपयोगाची ठरेल, की म्हणजे कुठून कसे काय लिंक लागतात आणि या सगळ्या. नाही, पण प्रशांत, सॉरी आपण इंटरप्ट करतो जरा. रुपयाची किंमत घसरते म्हणजे डॉलर स्ट्रॉंग होतोय. म्हणजे आता मी निर्डॉलरीकरण जे म्हणतोय त्याच्या बरोबर उलट प्रोसेस दिसते. मग याचं एक्सप्लेनेशन वेगळं द्यावं लागेल आपल्याला. बरोबर. या लाईनमध्ये 96चा रुपया बसत नाहीत, उलट ती उलट बसतो. बरोबर. तर ते 1 मिनिटं मला जरा बोलण्याची संधी, जरा थोडा वेळ कमी असला तर जास्त वेळ घेत नाही मी, पण घेतो. भारतीय अर्थव्यवस्थेची वाट कुठं चालली आहे का वाट लागती आहे, लावली जाते, याचा स्वतंत्र विचार करायला पाहिजे. बरोबर. भारतामधून डॉलर्स बाहेर चाललेले आहेत. भारताची नेट FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही वजामध्ये गेलेली आहे. म्हणजे नेट म्हणजे भारतामधून पैसे बाहेर जात आहेत पैसे. म्हणजे आधी गुंतवलेले विड्रॉ केले जात आहेत याच देशांकडनं, आणि भारतीय जे उद्योगपती आहेत ते अनधिकृत मार्गाने नेतात ते तर वेगळे, त्याच्याबद्दल तर काय तो वेगळा विषय आहे बोलण्याचा. परंतु अधिकृत मार्गाने जे बाहेर गुंतवले जात आहेत ते सुद्धा प्रमाण वाढते. त्याच्यामुळे नेट FDI भारताची कमी होते. भारताचा परकीय चलनाचा साठा, रिझर्व्ह म्हणजे आपल्या मालकीचं परकीय चलन नव्हे, आपण कमावलेलं परकीय चलन नव्हे. हे मोदी सरकारची स्वतःची पाठ थोपटून घेते ना, मग घ्यायचं म्हणजे आता ते भाषा बंद झाली की आमच्याकडे एवढ्या परकीय चलनाचा साठा आहे. म्हणजे आमच्याकडे एवढ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत, पार्क केलेल्या गाड्या आपल्या मालकीच्या नसतात असा भास निर्माण करू नका की माझ्या दारात गाड्या लागल्यात म्हणून. तर ते आता उडून चाललेलं आहे. आणि म्हणून दर दिवशी
4 ते 5 किंवा कदाचित 10 बिलियन डॉलर्सनी, म्हणजे आज आपला परकीय चलन साधारण 650 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढ्या मूल्याचा आहे. तो दर दिवशी 8-10 काही 5 बिलियन डॉलरनी कमी होतोय. त्यामुळे रुपयाचं मूल्य जे आहे, परसेप्शन ऑफ व्हॅल्यू ऑफ रुपी इन इंटरनॅशनल मार्केट हे कमी होत चालले. आणि फॉरेक्स मार्केट हे स्पेक्युलेशनवरती चालतं, फ्युचर एक्सपेक्टेशन्सवरती चालतं. आणि त्याच्यामुळे हे रुपया त्याच्यामुळे घसरतोय. आणि इतर युद्ध संबंधित पण कारणं आहेत, ते तर अजून वेगळा मुद्दा आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळता रुपया म्हणजे वाढता डॉलर, ही प्रक्रिया थोडीशी उलट आहे. म्हणजे एकूण आपल्या इथल्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यासाठी केवळ युद्धच जबाबदार नाहीये, गेल्या दशकभरातली अनेक पॉलिसीज जबाबदार आहेत, हे तर आपण वारंवार सांगतोच आहोत. म्हणजे मोदी सरकारच्या. बरोबर. येस. तर हा सगळा विषय पेट्रोल डॉलरचा तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा अतिशय चांगला प्रयत्न सरांनी केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे मला तर बऱ्याच गोष्टी नव्यानं कळायला, म्हणजे यातल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी खूप म्हणजे अगदीच नवीन होत्या. सर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही सगळी चर्चा कशी वाटली? तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.